मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, मनोज जरांगे पाटील, लक्ष्मण हाके, छगन भुजबळ, विधानसभा निवडणूक. लोकसभेच्या निवडणुकीनंतर मराठा आरक्षण या प्रश्नावरती फक्त राजकारण रंगणार हे घेऊन टाकची टीम कितीतरी वेळा सांगत आली. आता त्याच प्रश्नावरती राजकारण रंगू लागलंय. एकमेकांच्या विरोधात जाती जातीतली लोक उभी राहू लागलेत. रविवारी रात्री नाशिकमध्ये याची आणखी एक झलक पाहायला मिळाली. म्हणजे छगन भुजबळ समर्थक आणि मनोज जरांगे पाटील समर्थक एकमेकांना भिडले. इतके भिडले की आता राडाच होणार असं वाटायला लागलं. इतक्यात मनोज जरांगे तिकडे आले आणि त्यांनी जाऊ द्या की रे भाऊ असं सांगत कार्यकर्त्यांना शांत केलं. जरांगेंचे कार्यकर्ते म्हणजे मराठा समाजाचे कार्यकर्ते आणि छगन भुजबळांचे म्हणजे ओबीसींचे असं ओघाओघानं आलंच. यानं झालं काय की नाशिकच्या येवल्यातल्या जनतेला त्याचा परिणाम भोगायला लागला. कारण मनमाड नगर राज्यमार्गावरच्या विंचूर चौफुलीवरती या समर्थकांनी रास्ता रोको केला. अरे बाबांनो, सर्वसामान्य जनतेनं तुमचं काही वाकडं केलंय का? नाही म्हणजे लोकांची अशी अडवणूक करून तुमचं आरक्षण सुटलं की तुम्हाला हव्या त्या मागण्या मान्य झाल्या आहेत? नाही ना. पण याच प्रश्नाचं उत्तर आता राजकारण सुरू झालेलं आहे आणि जसजशा प्रचार फेऱ्या, निवडणुकांच्या प्रचार फेऱ्या सुरू होतील तसतसा हा प्रश्न आणखी तापत जाणार आणि विधानसभा निवडणुकी झाल्या की हा प्रश्न तसाच रेंगाळत राहणार आहे. काय झालं रविवारी संध्याकाळी ते सांगतो आणि मग हे राजकारण कसं रंगायला लागलंय तेही सांगतो. पण आधी घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओवरती कमेंट करायला अजिबात विसरू नका. नमस्कार, मी दिलीप आणि कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर. तर मराठ्यांचे कैवारी मनोज जरांगे पाटील रविवारी येवल्यात आले होते. येवल्यातल्या शिवसृष्टीला भेट देण्याकरता मनोज जरांगे पाटील पोहोचले. तिथनं ते त्यांच्या नियोजित सभेच्या ठिकाणी जात असताना भुजबळ समर्थक समोर आले. साहजिकच मग एकमेकांविरोधात घोषणाबाजी झाली, तणाव वाढला आणि मराठा समाजाची लोक शिवसृष्टीसमोर ठिय्या मांडून बसली. भुजबळ समर्थकांनी जरांगेंचं पोस्टर फाडल्याचा आरोप मराठा समाजाच्या लोकांनी केला आणि जोवर भुजबळ समर्थक माफी मागणार नाहीत तोवर इथनं हटणार नसल्याचं सांगत त्यांनी रास्ता रोको केला. वाहनांच्या लांबच लांब रांगा आणि नागरिकांची गैरसोय पर्यायानं पाहायला मिळाली. यातनं साध्य काय झालं? काही नाही. मात्र आरक्षणाचं घोंगडं भिजतच राहणार याची एक झलक या निमित्ताने पाहायला मिळाली. आचारसंहिता लागू झाल्यानंतर मी माझा निर्णय काय आहे ते जाहीर करणार असल्याचं जरांगे पाटील म्हणाले. दसऱ्याला त्याने तसं जाहीरही केलंय. नाशिकच्या येवल्यात रविवारी झालेली बाचाबाची, घोषणाबाजी, पोस्टर वॉर हे सगळं आगामी काळात विधानसभेच्या निवडणुकीत काय होणार आहे याची एक झलक देऊन गेलं. एक गोष्ट अत्यंत साधी सोपी आहे पहा. म्हणजे कोणत्याही मुद्द्याचं राजकारण विधानसभेला एक होणारच होतं. तो एक मुद्दा हवा होता. जसं लोकसभेला संविधान धोक्यात आहे असं नरेटिव्ह सेट करण्यात आलं होतं. पण हे नरेटिव्ह विधानसभेला काम करणार नाही हे लक्षात आल्यावरती मग सुई पद्धतशीरपणे वळवली गेली आरक्षणाच्या मुद्द्यावरती. मग याच मुद्द्यावरती ओबीसी आणि मराठा असं राजकीय कार्ड पद्धतशीरपणे राबवलं गेलं. त्यानिमित्तानं मग उपोषणं झाली, सरकारला धारेवर धरलं गेलं, दुसऱ्याच्या ताटातलं आपल्या ताटात कसं येईल हेही पाहिलं गेलं, वातावरण गरम केलं गेलं किंवा तापवलं गेलं. मग फडणवीस महाहुशार माणूस आहे, ते आरक्षण देऊ शकतात असं सांगताना मविआरवरती प्रसंगी वार केले गेले आणि प्रसंगी महायुतीवरती सुद्धा. आपला कोण परका कोण हे मनावरती बिंबवलं गेलं. अमुक ओबीसी, तमुक मराठा, तो धनगर, तो दलित अशी दुफळी तयार करण्यात आली. फक्त माणूस उरला नाही. देवाने जन्माला घालताना सर्वांना समान बुद्धी, समान शरीर, समान रक्त दिलंय हा विचार विसरायला लावला आणि जातीचं कार्ड इतक्या उत्तम बाहेर काढण्यात आलं की पुन्हा सांगतोय, गावागावात जातीच्या बाहेरच्या लोकांकडून देणं घेणं हे रोजचे व्यवहार थांबलेत. एकमेकांचा द्वेष, उणीदुणी जास्त बाहेर आली आहेत. विधानसभेला एक उमेदवार असा नसेल जो छाती ठोकपणे सांगेल की माझ्या मतदारसंघात मी ही विकास कामं केली आहेत आणि त्या केलेल्या कामाच्या आधारावरती मला निवडून द्या. गेली काही वर्ष मागे पडलेल्या छगन भुजबळांना मनोज जरांगेंनी केलेल्या टीकेनं बूस्टरचा डोस मिळाला. मग ते अचानक प्रकाश धोतात आले. काही काळ भुजबळ तसे फुले शाहूंच्या नावावरती मेळावा घेण्याचे थांबले होते. पण जरांगेंच्या विधानांनी त्यांना पुन्हा तेल लावलेल्या पैलवानाच्या रूपात उभारी मिळाली. मग भुजबळ जरांगेंना डिवचत नाहीत हे होणं शक्यच नव्हतं. मग काय, एकमेकांच्या पारड्यात दगड भिरकवायचा, लोकांना इकडून तिकडे पळवत राहायचं आणि आपण मात्र बसून मज्जा बघायची. हा खेळ गेले काही महिने अगदी महाराष्ट्रात सुरू आहे. मध्येच ओबीसींच्या बाजूने लक्ष्मण हाकेंसारखा गडी उभा करायचा. हो, लक्ष्मण हाकेंवरनं आठवलं. परवाच्या दसऱ्या मेळाव्यात पंकजा मुंडे म्हणे हाकेंना गोंडस बाळ म्हणाल्या. हा आहे राज्याच्या राजकारणाचा जातींवर चाललेला खेळखंडोबा. पुन्हा हेच सांगेन की मराठा आरक्षणाचा प्रश्न फक्त इथून तिथे टॉस होत राहील. खेळातले गडी बदलतील पण खेळ तसाच सुरू राहील. आता तरी मायबाप जनता हो, मतदानाच्या वेळेस सावध व्हा आणि कुणाच्याही बोलण्याला बळी न पडता तुमच्या विभागातल्या सुजाण कार्यक्षम उमेदवारालाच मत द्या.
याला पाळा, त्याचा करेक्ट कार्यक्रम करा, अशा बोलण्याला बोलाल तर पुढची 5 वर्ष आपल्या राज्याला पुन्हा मागे न्याल. जातीपातीत अडकण्यापेक्षा शहाणपण देगा देवा असं त्या परमेश्वराकडे मागा आणि एकमेकांना माणूस म्हणून पहिल्यांदा पाहायला शिका. बाकी मुद्दा आरक्षणाचा तो तसाच भिजत्या घोंगड्यासारखा.